आता पाहूया कशी सुरू आहे मतमोजणीची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिक शहरात 5 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार। मतमोजणीसाठी 2000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण। शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार। मतमोजणी 33 टेबलवर 300 कर्मचाऱ्यांद्वारे 17 फेऱ्यांमध्ये होणार। रत्नागिरी जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण। 23 ते 28 राऊंडमध्ये मतमोजणी होईल। परभणीत विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। जिल्ह्यातील 4ही विधानसभेत उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार। बीडमध्ये मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग सज्ज। स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस यंत्रणेचा विशेष बंदोबस्त। वाशीमधील 3 विधानसभा मतदारसंघात 62 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा। 25 ते 28 फेऱ्यांमधून मतमोजणी करण्यात येणार। अमरावतीच्या वडनेऱ्यातील लोकशाही भवनात जिल्ह्यातील 8 मतदारसंघाची मतमोजणी होणार। लोकशाही भवनासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये विधानसभेच्या निकालासाठी प्रशासन सज्ज। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार। स्ट्रॉंग रूमवर पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त तैनात। गडचिरोली जिल्ह्यातील 3 विधानसभेची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण ITI कॉलेजमध्ये होणार। मतमोजणीची तयारी पूर्ण।